महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कृषी संस्कृती आणि कृषी सर्जनशीलतेचा रास या विषयावरती हा परिसंवाद होतोय. 10 मिनिटात मी संपवणार आहे असं मी म्हणणार नाही, कारण जेवढे लोक असं म्हटले त्यांनी अर्धा तास घेतला, पण मी संपवण्याचा प्रयत्न करतो. मुळात कृषी संस्कृती या गोष्टीनं मानवी जातीला काय दिलं हे जेव्हा आपण समजून घेतो त्यानंतर हे सगळे प्रश्न पुढले उद्भवतात. शेतीचा शोध कसा लागला हे राजू शेट्टी साहेब सांगतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. पुरुष जंगलात जायचे, फळं घेऊन यायचे, त्याचं बी त्या स्त्रिया कुठंतरी बाजूला टाकायच्या. एक दिवस एका स्त्रीच्या असं लक्षात आलं की आपले पुरुष अन्नधान्य गोळा करण्यासाठी जंगलात जातात, जी फळं आणतात त्या फळांचं झाड याच्यापूर्वी नव्हतं पण आता गुफे शेजारी आलेलं आहे. मग हे झाड आलं कुठून? मग तिच्या लक्षात आलं की हे झाड पूर्वी नव्हतं, आता कसं आलं? तिनं खूप निरीक्षण केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपले पुरुष जे फळं आणतात त्याच्या ज्या बिया असतात त्या बिया आपण बाजूला फेकून देतो. त्या बियांना कधीतरी माती लागते, वरून पाऊस पडतो, ते बी अंकुरतं आणि त्याचं झाड होतं. आपल्याला जर या पुरुषांचं हे सगळं काम वाचवायचं असेल तर आपण बी सांभाळलं पाहिजे, पावसाच्या तोंडावरती पेरलं पाहिजे, तर पुरुषांचं काम वाचेल. आणि तिथं त्या स्त्रीनं बी सांभाळायला सुरुवात केली आणि तिथं शेतीचा शोध लागला. शेतीनं इंद्रजित भालेराव सर म्हणतात, त्याच्या आधी पांडुरंग शास्त्री आठवले म्हणायचे की शेतीनं एक महत्वाची गोष्ट मानवी समाजाला दिली, ती म्हणजे संस्कृती. शेतीचा शोध लागण्याआधी माणूस मारून खात होता, शेतीचा शोध लागला माणूस पेरून खायला त्याने सुरुवात केली. म्हणजे शेतीनं काय दिलं तर आम्हाला संस्कृती दिली. पण माझं त्याच्या पुढलं मत असं आहे विजय दादा, की शेतीनं माणसाला संस्कृती दिलीच, पण त्याने अजून एक महत्वाची शेतीनं मानवी समाजाला गोष्ट दिली, ती अशी आहे की माणसाला निवांत वेळ मिळाला, तिथून पुढे भाषा विकसित झाली. ती भाषेचा विकास कसा आहे मी आता इथं सांगत नाही. पहिली हावभावांची भाषा, चित्रांची भाषा, नंतर ही सगळा भाषेचा प्रवास, आणि माणूस एकमेकाशी संवाद साधायला लागला. आणि त्याच्यातून त्याला 3 प्रश्न पडले, का, केव्हा आणि कसे. या 3 प्रश्नांचं उत्तर म्हणजे विज्ञान आहे. म्हणजे शेतीचा शोध लागला, आम्हाला संस्कृती मिळाली आणि आम्हाला विज्ञान मिळालं. जर शेतीचा शोध या पृथ्वी तलावरच्या इतर दुसऱ्या प्राण्याला लागला असता तर ह्या जगावरती त्या प्राण्यानं राज्य केलं असतं, हे माझं मत आहे. आपण का राज्य करू शकलो मानवी समाज, तर शेतीच्या शोधामध्ये त्याचं सगळं उत्तर आहे. आता प्रश्न असा आहे की आमची कृषी संस्कृती हरवली, आमची सर्जनशीलता हरवली. आता मूळ जी पूर्वीची शेती होती, मला एक वाक्य मी तुम्हाला फक्त सांगतो. टाटा असं म्हटले होते एका ठिकाणी, रतन टाटा, की आपल्याकडं आपलं उत्पन्न जर 100 रुपये असेल साहेब, एका व्यक्तीचं उत्पन्न जर 100 रुपये असेल तर ते 10 वेगवेगळ्या ठिकाणातून मिळायला पाहिजे. म्हणजे 10 रुपये वेगवेगळ्या सेक्टरमधून मिळाले पाहिजे. जर आपण हे 10 रुपये वेगवेगळ्या सेक्टरमधून मिळवले तर काहीही संकट आलं तर सगळे 10 सेक्टर नष्ट होत नाही, अडचणीत येत नाही. 2-3 अडचणीत येतात, उरलेले 70 रुपये आपल्याला मिळत राहतात, आपण अडचणीत येत नाही, माणूस नष्ट होत नाही किंवा तो संकटामध्ये सापडत नाही. हे टाटांचं अलीकडचं उत्तर किंवा त्यांचा अलीकडचा विचार हा आमच्या शेतीतल्या जुन्या सगळ्या जाणत्यांना माहित होता. म्हणून आम्ही मिश्र शेती करत होतो बघा. आम्ही 4-5 तास कधी याचे उडदाचे, मुंगाचे करायचो, नंतर एक तुरीचं असायचं. त्याचं काय कारण होतं की जर कधीतरी उडीद नष्ट झाला तर मुंग आम्हाला वाचवेल, तूर आम्हाला वाचवेल. पण आम्ही सिंगल क्रॉप सिस्टमकडे आलो. आम्ही फक्त ऊसाचं पीक घ्यायला लागलो, आम्ही डाळिंबाचं एक पीक घ्यायला लागलो, आम्ही द्राक्षाचं एक पीक घ्यायला लागलो आणि आमचा प्रवास आत्महत्येकडे सुरू झाला. म्हणजे आम्ही जे मिश्र, जे टाटांना कळलं होतं ते आमच्या शेतकऱ्यांना पूर्वीच समजलेलं होतं, पण आम्ही मिश्र शेती सोडली आणि काहीतरी भांडवलदारांच्या नादी लागून, भांडवली शेतीच्या नादी लागून आमची मिक्स शेती जी होती, जी आम्हाला टिकवणारी होती. म्हणजे हनुमान चंदगुडे मला फार सुंदर बोलला काल बोलता बोलता. तो म्हटला, दादा या देशावरती अनेक मुस्लिमांनी राज्य केलं, या देशावरती अनेक इंग्रजांनी राज्य केलं, त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही. आत्महत्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1983 ला पहिली धर्मा पाटलांची आत्महत्या झाली, बरोबर ना? साहेबराव करपेंची आत्महत्या झाली. ती साहेबराव करपेंची आत्महत्या आमच्या लोकशाहीमध्ये झाली का? तर याचं एक कारण आहे की आम्ही आमची मिक्स जी पॉलिसी होती ती आम्ही नष्ट केली. म्हणजे आमच्याकडे असणारी ही सगळी गोष्ट आम्ही नष्ट केली. दुसरी गोष्ट, जुनं आमचं सगळंच वाईट होतं का?
आमच्याकडे विज्ञान नव्हतं का? मी मग साहेबांना एक गोष्ट सांगितली बघा, आमचं सगळं तंत्रज्ञानावर आधारित शेती होती. जुनी शेती ही नैसर्गिक शेती नव्हती. त्र्यंबकेश्वर नावाचं गाव तुम्हाला माहिती आहे. त्या त्र्यंबकेश्वरच्या डोंगराला प्रत्येक श्रावणी सोमवारी सगळे तिथल्या परिसरातले लोक फेरी मारत असतात. आणि फेरी मारायला जेव्हा त्या वरती डोंगरावर जातात, तिथं गौतम ऋषींचं मंदिर आहे. त्या गौतम ऋषींबद्दल अशी एक कथा सांगितली जाते की गौतम ऋषी सकाळी भात लावायचे, दुपारी त्याची कापणी करायची आणि त्या तांदळाचा केलेला भाताचा नैवेद्य दाखवून जेवण करायचे. दररोज भात लावायचे, दररोज कापणी करायची आणि रोज नैवेद्य दाखवून काय करायचे? जेवण करायचे. याचा अर्थ असा आहे की एका दिवसात भाताचं उत्पन्न देणारी व्हरायटी आमच्या गौतम ऋषींना माहित होती. बघा, आम्ही प्रगत नव्हतो का? एका दिवसाचं उत्पन्न देणारी भाताची व्हरायटी जर आमच्या गौतम ऋषींकडे असेल तर आम्ही अविकसित होतो का पाठीमागे? तर नाही, आम्ही विकसित होतो. पण आम्ही ते तंत्रज्ञान भविष्यामध्ये गमावलेलं आपल्याला दिसून येतं. हे तंत्रज्ञान गौतम ऋषींना सापडलं. आता सध्याच्या वळण योजना, नदी जोड प्रकल्प, सकाळी उल्लेख झाला की एवढे 1000 कोटी जर इकडचं पाणी तिकडे टाकण्यासाठी केलं तर त्याचा फायदा होईल. तुम्हाला एक भगीरथ प्रयत्न नावाचा शब्द माहिती आहे, अनेक ज्येष्ठ लोकांना माहिती आहे. भगीरथ राजानं गंगा नदी पृथ्वीवर आणली असं म्हणतात. पण त्याच्यातली वास्तवता काय की गंगा नदी ही तिकडं चीनकडे वाहत होती. त्या भगीरथ राजाच्या सगळ्या पिढ्यांनी काम करून तो हिमालय फोडला आणि चीनकडे वाहणारा प्रवाह पुढे वळवला, भारताकडे वळवला आणि भारत समृद्ध केला. म्हणून आपण जेव्हा मोठं काम करायचं असतं तेव्हा त्याला म्हणतो भगीरथ प्रयत्नांची गरज आहे. भगीरथ राजानं केलेला नदी वळण योजना, नदी जोड प्रकल्प हा कधीच आमच्या पुरातन काळामध्ये होता आणि त्याच्यातून पुढे सगळी सिंचनाची गंगा नदीच्या किनाऱ्यावरती सगळी शेती विकसित होत गेली. आता हे सगळं आम्ही गमावलं. आता प्रश्न आहे, खरं म्हणजे मी खूप याचे वेगवेगळे मुद्दे काढून आणले होते, परंतु वेळेचं सगळं भान ठेवून जाती धर्माचा प्रश्न फार मोठा झाला आता समाजामध्ये. आता कोणीतरी असं म्हटलं की सरच म्हटले की आमच्यामध्ये जात महत्वाचा फॅक्टर आहे. केवळ जात ही माणसातली मराठा, धनगर, माळी याच्यापुरती नाहीये. राजू शेट्टी साहेबांसोबत गेली काही वर्ष मी काम करतोय. महाराष्ट्रामध्ये जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो तेव्हा चळवळीचं एक भयानक वास्तव माझ्या समोर आलं. जेव्हा ऊसाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा आमचा कपासीवाला, कांद्यावाला झोपलेला असतो. पिकानुसार आमच्यात जाती पडल्या. कपाशीचा शेतकरी वेगळा, कांद्याचा शेतकरी वेगळा, द्राक्षाचा शेतकरी वेगळा, धान्याचा शेतकरी वेगळा. आम्ही शेतकरी म्हणून सुद्धा एकत्र नाही. आम्ही पिकानुसार आमच्यात जाती पाडून घेतल्या आणि जी पूर्वी गावाची एकात्मता होती ती आम्ही नष्ट केली. म्हणून मी एका कवितेत असं लिहिलं होतं की कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. केळी झोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. केळी झोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोरींसारख्या. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोरींसारख्या माय बापाच्या घरात राहून सुद्धा भावाच्या प्रेमाला पारख्या. माय बापाच्या घरात राहून सुद्धा भावाच्या प्रेमाला पारख्या. ऊसगोड तसा अडदांड, जयसिंगपूरचं मैदान. ऊसगोड तसा अडदांड, वेळ आली की खमक्या होतो. नादी लागायला आमच्या तर गोडवाच काढून घेऊ तुमचा, धमक्या देतो. एकच पीक आहे, तेवढं लढतं या माणसाच्या नेतृत्वात. मेथी, कोथिंबीर, काकडी, दोडकी नावाला भाजीपाला पण बाजारात पाला पाचोळा. मेथी, कोथिंबीर, काकडी, दोडकी नावाला भाजीपाला पण बाजारात पाला पाचोळा. वांग्याचं नेहमीच होतं भरीत, तांबाट्याचा रस्त्यावर चिखलगोळा. आणि शेवटच्या वेळी तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठी की धान्य भरडलं जातंय जात्यात. धान्य भरडलं जातंय जात्यात पण कोणालाच राग येत नाही. धान्य भरडलं जातंय जात्यात पण कोणालाच राग येत नाही. सडून, करपून नाहीतर फास लावून मरताय सगळे पण लढण्यासाठी जाग येत नाही. हे जे जाती व्यवस्था आणली आम्ही पिकांमधली, या जाती व्यवस्थेनं सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं. सकाळी
अगोदरच्या सत्रामध्ये कुटुंब व्यवस्थेचा फार सुंदर उल्लेख झाला की खरं म्हणजे मी एक कविता लिहिली होती, मला आठवते की कुटुंब व्यवस्था आम्हाला कशी जगवायची. आई म्हणाली बायकोला तेलमीठ जपून वापर यंदा. आई म्हणाली बायकोला तेलमीठ जपून वापर यंदा. बायको म्हणाली पोराला एवढा वर्ष कशाचाच हट्ट करू नको बाबा. बाप म्हणाला कुठलेच दिवस बसून राहत नाही, प्रत्येक दिवसाला पाय फुटतात, निघून जातात. घर जेव्हा असं एकमेकाला सावरायला सुरुवात करतं तेव्हा मला कळतं की दारामध्ये दुष्काळ उभा आहे. बघा, एकमेकाला सावरणारी कुटुंब व्यवस्था आमची होती. ती कुटुंब व्यवस्था आज आपण जपली का? दुष्काळ बापाला सांगावं लागत नव्हतं घरामध्ये. आम्हाला बापाला असं येऊन सांगावं लागत नव्हतं की अरे यावर्षी दुष्काळ पडलाय, घरात काहीच उत्पन्न नाही, सगळ्यांनी तेलमीठ जपून वापरा, सगळे हे करा, अशी यादी द्यावा लागत नव्हती. बापाच्या डोळ्यात पाहिलं का आईला कळायचं, बायकोला कळायचं, मुलाला कळायचं की आपलं हे वर्ष अडचणीचं आहे. ही जी आमची कृषी संस्कृती होती ती आम्ही हरवलेली आहे. आता राजकारण गावागावात आलं. माझं एक ठिकाणी 7 वाजता व्याख्यान होतं. मी 6:45 त्या आयोजकांना फोन केला, म्हटलं 15 मिनिटात पोहोचतोय. ते म्हटले एवढ्या लवकर? म्हटलं अहो तुम्हीच 7चा वेळ दिला. ते म्हणे तुम्हाला भारतातलं माहिती, 7चा वेळ दिला का 7:30ला लोक घरातून बाहेर पडतात, 8ला पोहोचतात, 8:30ला कार्यक्रम सुरू. म्हटलं मग येतो कुठंतरी गप्पा भर. म्हणे अजिबात यायचं नाही. म्हटलं का बरं? म्हणे पाहुणा लवकर आला की इम्प्रेशन डाऊन होतं. म्हटलं मग काय करू? म्हणे तिकडच थांबा कुठंतरी. आता 1-1.5 तास हातात, मी संध्याकाळी कोरं पाणी पितो, पाण्यामध्ये काहीच टाकत नाही, नाही तर फुटाण्याच्या एका पुढीवर 1-1.5 तास काढता येतात. पण काय करायचं म्हणून माझ्या पुढे प्रश्न. मला पटकन आठवलं की आपल्या इथंच एक शेजारी गाव आहे, तिथं माझ्याबरोबर शिकणारे पाटील सर होते. त्यांचे वडील मधल्या काळात आजारी होते. 1-1.5 तास हातात ते, आपण त्यांना भेटू आणि येऊ. म्हणून मी गाडी त्या गावाकडे वळवली. गावाच्या वेशीजवळ गेलं. मला एक 7वी-8वीचं पोरगं दिसलं. त्या पोराला विचारलं, बाळा म्हटलं माझ्याबरोबर वणी कॉलेजला असे पाटील सर आहे, त्या पाटील सरांचं घर कुठे आहे? तो म्हणे कोणते पाटील सर, कसे पाटील सर? सगळी इन्क्वायरी केली. मला म्हण नाही माहिती म्हणे. मग मी पाटील सरांना फोन केला, म्हटलं सर आपलं घर कुठे आहे? मी वडिलांना भेटायला आलो. ते म्हणे मारुतीचं मंदिर विचारा, मारुतीच्या मंदिरा शेजारी आपलंच घर आहे. मग मी त्या पोराला परत विचारलं, बाळा मारुतीचं मंदिर कुठे आहे? तो म्हणे नाही माहिती. म्हटलं अरे 7वी-8वीला दिसतोस? म्हणे सर उंचीवर जाऊ नका, 10वीला आहे. म्हटलं मग तुला गावातलं मारुतीचं मंदिर माहित नाही? तो म्हणे माहिती पण सांगणार नाही. म्हटलं काय रे बाबा, मी काय केलं? कधी तुझी कॉपी पकडली, एखाद्या मुलीशी बोलत होता पकडून आणलं, मी काय केलं काय? तो म्हणे सर तुमचा काहीच दोष नाही. म्हटलं मग? म्हणे सर तुम्ही जे पाटील सर विचारले ना, त्या पाटील सरांचे वडील आणि माझे वडील एका पक्षाचे नाही. 10वीच्या पोरांना पक्ष कळतात, पण सर मग म्हटले त्याप्रमाणे आपला बाप शेतामध्ये राबतो, त्या बापाचं दुःख कळत नाही, याचं दुर्दैव आहे. आणि ही जी व्यवस्था आमच्या खेड्यापाड्यांमध्ये होती ना, मी खरं तुम्हाला विनोद वाटत असेल पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खूप गांभीर्यानं मी अनेक व्याख्यानात सांगतो. तात्यासाहेबांच्या गावामध्ये माझी लहानी बहीण साहेब पण तिथं घरी जेवणाला आले होते, ज्योती दिलेली निफाड यांच्या इथं शिरवाडेवणीमध्ये. आणि मी मराठीचा शिक्षक असल्यामुळे माझं मुलगा इंग्लिश मिडियमला शिकतं. आणि ते तुला ज्युनियर केजीला होता. आणि एक दिवस मी त्याला घरी सापडलो, मला म्हणे आत्याकडे जायचंय, आत्याच्या घरी जायचंय. आता मी त्याला पुढं मोटरसायकलवर बसवलं, पिंपळगावला मुंबई आग्रा हायवेला लागलो. आमच्याकडे जे नवीन लग्न झालेलं असतं त्या बायकांना नवऱ्याची प्रचंड काळजी असते, आणि ती मोटरसायकलवर बसल्यावर अजून प्रकर्षानं जाणवते. म्हणजे नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये म्हणून एक हात असा खिशावर असतो. एक 70-72 पल्स पडतात की नाही बरोबर हे चेक करायला एक पूर्ण हात असतो. दोन्ही हात धोके देऊ शकतात, कान धोके देत नाही, म्हणून कान पाठीमागून लावलेले असतात. अशी एक समोर मोटरसायकल चालली होती आणि माझं पोरगं पुढं बसलेलं होतं. त्यांनी पाहिलं. मला म्हटले पप्पा ही आंटी अशी का बसली? मी म्हटलं आंटी आजारी आहे. मग काय सांगणार? पण लहानल्या पोरांचे प्रश्न संपत नाही. पोरगं म्हटलं पप्पा ह्या अंकल आंटीला दवाखान्यात घेऊन चालले का? मी म्हटलं नाही. तो का बरं? म्हटलं आजाराला कुठलाच डॉक्टर बरा करत नाही. पोरगं म्हटलं पप्पा हा आजार कसा बरा होतो? मी म्हटलं वय वाढत गेलं का हळूहळू घटतो. पोरगं म्हटलं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर, पोरानं प्रश्न विचारला, माझ्यातला कवी लेखक लांब जाऊन उभा राहिला. पोरगं म्हटलं पप्पा या आजाराचं नाव काय? आता माझे तर लाईटच लागले.
मी जरा दुर्लक्ष केलं, त्याने मला चिमटाच घेतला. मला म्हटलं, पप्पा या आजाराचं नाव काय? मग मला माझ्यातला कवी गायब, सगळे गायब, पण माझ्यातला शेतकरी जिवंत होता. माझ्या आजोबा असे लहानपणी जेव्हा शेतात चक्कर मारून यायचे तेव्हा माझ्या चुलत्यांवर आणि माझ्या वडिलांवर प्रचंड चिडायचे. आपल्याकडं जेव्हा वातावरण खराब होतं तेव्हा गव्हावरती एक रोग पडतो बघा, डॉट डॉट डॉट, तांबेरा, असा चिकट लागतो. त्याला आमच्याकडे नाशिकमध्ये एक लय भारी शब्द आहे आणि मला त्या आजाराचं नाव सापडलं. माझ्या आजोबा माझ्या वडिलांवर चुलत्यावर चिडायचे आणि म्हणायचे की तुमचं अजिबात शेतीकडे लक्ष नाही, सगळ्या गावभर बोंबा मारत फिरतात, सगळ्या गावावर चिकट्या पडला. काहीला घरी जाऊन समजा. हे मी याच्यासाठी सांगतोय, एक बाजूला आज हे चित्र आहे, दुसऱ्या बाजूला माझी आजी आणि माझी आई जेव्हा मळ्यातून संध्याकाळी काम करून घरी यायची, गावाकडे यायची, तेव्हा खंडेरावाच्या मंदिराजवळ आलंय का माझी आजी आणि माझी आई चप्पल हातात घ्यायचे, काढून घ्यायचे आणि चप्पल हातात काढून घरापर्यंत जायचे. मी एक दिवस आजीला विचारलं, तुम्ही इथपर्यंत चप्पल घालून येतात आणि खंडेरावाच्या मंदिराजवळ आल्यानंतर चप्पल का काढतात? त्यावेळेस माझी आजी मला म्हटली की अरे, गावातल्या पारावरती वेशी जवळ वडीलधारी माणसं असतात, त्यांच्या समोरून आम्ही चप्पल घालून कसं जायचं? वडीलधाड्यांसमोर चप्पल घालून जायचं नाही, ही आमची संस्कृती कुठं? आणि आज आम्ही तोंडाला बांधून कुठं कुठं कसं फिरतोय, ही संस्कृती कुठं? याचा विचार करण्याची गरज आहे. आणि ह्या संस्कृतींचा तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांच्या जीवनाशी काय संबंध आहे? तर जेव्हा आपण एकमेकाला समजून घेण्याची भाषाच बंद करतो तेव्हा संकटात दुप्पटीनं वाढतात, लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेतात, एकमेकाला कुटुंब समजून घेतं, तेव्हा ते संकट निश्चितपणे कमी होतं. आता शेवटचा एक मुद्दा घेऊन मी थांबतो. सध्या जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था फार टोकदार आहे. आमचा पाथर्डीचा एक मुलगा फार सुंदर कविता लिहितो, मी जास्त बोलत नाही त्या विषयावर, पण त्यांनी इतकं अप्रतिम लिहिलं बघा. त्याने लिहिलं की नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, धर्म के नाम पे दंगा अच्छा नहीं लगता. नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, धर्म के नाम पे दंगा अच्छा नहीं लगता, जिनके हाथ रंगे हैं खूनों से उन हाथों में तिरंगा अच्छा नहीं लगता. आता तुम्ही म्हणाल सर, या जाती व्यवस्थेचा शेती व्यवस्थेशी काय संबंध आहे? आमच्या गावातला मुलगा मोबाईलवरती आता जाती आणि धर्मातले सगळे मेसेज बघायला लागला, चर्चा करायला लागला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजची आमची तरुण पिढी ही पेरण्याचा विचार करत नाही, मारण्याचा विचार करते आहे. आणि आमचा प्रवास जर पेरण्याकडे जाण्याऐवजी मारण्याकडे जात असेल तर ही कृषी संस्कृती आणि येणारा उद्याचा काळ प्रचंड अवघड आहे. म्हणून आम्हाला जुनं खूप चांगलं होतं असं मी म्हणणार नाही, पण काळाच्या ओघामध्ये जे नष्ट करण्यासारखं आहे, बाजूला करण्यासारखं आहे, ते बाजूला करून नव्याचा स्वीकार करून आम्हाला पुढे जावं लागेल. आणि म्हणून कृषी संस्कृतीचा रास आणि सर्जनशीलता. आता सर्जनशीलतेचा फक्त एक मुद्दा सांगतो की सर्जनशीलता म्हणजे काय, तर आपणच सगळं जपून ठेवणं. आता वाण दिलं जातं बघा, संक्रांतीचं वाण. आता याचा काय अर्थ आहे कोणालाच समजला नाही अलीकडच्या पिढीला. वाण देणं हा आता एक सोहळा झालेला आहे, पण तो वाण देणं म्हणजे काय, कोणाकडे तरी वांग्याचं बी आहे, कोणाकडे तरी कोथिंबीर आहे, कोणाकडे तरी भोपळ्याचं बी आहे, आणि सगळे बी नाही. मग माझ्याकडचं वांग्याचं बी समोरच्याला द्यायचं, समोरच्याचं मी घ्यायचं आणि परत मिश्र शेती करायची, याला वाण देणं म्हणतात. आणि ही संस्कृती आमची होती, ती जपली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.